आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक अडथळे निर्माण करणाऱ्या संशयित गणेश शेख याच्या मोबाईलचे गुपित आता उघड होणार आहे. हा मोबाईल न्यायालयाच्या परवानगीने त्याच्याच फेस आयडीचा चेहरा ओळखून उघडणारे लॉक वापर करून अनलॉक करण्यात आला आणि त्याने हाती पुरावे लागू नयेत यासाठी त्याने फाईल आणि ॲप्लिकेशनला वेगवेगळे पासवर्ड दिलेले होते. मोबाईलसाठी फेस आयडी लॉक होते. नाशिक येथील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तज्ज्ञांना यामुळे माहिती काढणे कठीण झाले होते. मोबाईल अनलॉक झाल्यामुळे आता दानिशच्या संपर्कातील व्यक्ती, त्याचे चॅट्स, आर्थिक व्यवहार आणि गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स पोलिसांच्या हाती लागतील. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डेटाचे विश्लेषण होत असून यातून रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशानंतर दानिशला प्रयोगशाळेत नेण्यात आले आणि तेथे त्याच्या फेस आयडीचा वापर करून मोबाईलचे लॉक उघडण्यात आले. NCM न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.